सातपुड्यातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हटले जाणारे गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातले सागबारा तालुक्यातील देमोगरा या गावी असलेले आई देमोगरा मातेचे स्थान आहे व या ठिकाणी भव्य दिव्य असे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे। यहामोगी देमोगरा माता महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या 3 राज्यातील आदिवासी जमातींचे कुलदैवत म्हणून ओळखले जाते। सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्रीनिमित्त यहामोगी मातेची यात्राही भरलेली आहे। ही यात्रा 1 महिन्यापर्यंत चालत असते। या 3ही राज्यातील आदिवासींची लाखोंच्या संख्येने आई देमोगरा मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी रीघ लागलेली असते। यहामोगीचे मंदिर गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील सागबारा तालुक्यातले या ठिकाणी धार्मिक स्थान म्हणून ओळखले जाते व तीर्थक्षेत्र म्हणून हे देखील ओळखले जाते। जाणकारांच्या मुखातून निघालेल्या इतिहासानुसार या ठिकाणी विविध पद्धतीने आपली मांडणी हे करीत असतात। मात्र या ठिकाणी महाशिवरात्रीपासून यात्रेचा उत्सव व देवीचा उत्सव साजरा होत असतो। या निमित्त भाविक पूर्वी बैलगाडीच्या माध्यमातून प्रवास करून दर्शनाला निघत असत, मात्र अत्याधुनिक संसाधनांच्या माध्यमातून वाहनाचा प्रवास करून दर्शनासाठी आता पोहोचत असतात। मात्र आजही श्रद्धेचे प्रतीक म्हणून सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील गेल्या 5 ते 7 दिवस अगोदरपासून पायी दर्शनासाठी देमोगरा मातेला निघणाऱ्या भाविकांची संख्या ही आजही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। त्यांच्या प्रवासात अडीअडचणी निर्माण होऊ नये करिता अक्कलकुवा ते देवमोगरापर्यंत या दरम्यान ठिकठिकाणी भोजन प्रसादी व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। अक्कलकुवा या ठिकाणी डॉक्टर ज्योती लष्करी, कैलास पाटील, कुसुंबा गावित, जमिला वळवी, नंदिनी लष्करी, बहादूर सिंग पाडवी, रोहित भाटी, मयंक पाटील, साई पाटील यांनी उपवासानिमित्त फराळाची व्यवस्था केलेली होती। तसेच कडवामहू या ठिकाणी सरपंच रंजना पाडवी तसेच कडवामहू, नयनसेवडी, कौलीगव्हाण गावातील गावकऱ्यांनी मिळून तसेच यशवंत पाडवी, संतोष वसावे, गुमानसिंग पाडवी, विलास पाडवी, कैलास वसावे, ईश्वर पाडवी, सामसिंग पाडवी, सुनील नाईक, सुदाम वसावे, मीना वसावे, वहिदा वसावे, कल्पना पाडवी, सामाजिक कार्यकर्ता रंजना पाडवी, रफिका पाडवी, अमिता वळवी, प्रमिला वळवी, निर्मला वसावे, सखुबाई वसावे, लक्ष्मी नाईक, हितज्ञ वसावे यांनी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे। तसेच खापर गावाजवळ कडवामहू फाट्याजवळ सरपंच ललिताबाई वळवी, सरपंच कल्पना पाडवी, विनोद वळवी, सरपंच कुंवरसिंग पाडवी, भूषण जैन, वासुदेव वसावे, मानसिंग वसावे, गणेश वसावे, पोलीस पाटील अनवर सिंग वसावे, सुदाम महाराज, लतीफ महाराज, नरपत सिंग पाडवी, परबत सिंग पाडवी, सुनील वसावे यांच्याकडून भोजन प्रसादी व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत। तसेच डोगरीपाडा गावाजवळ डोगरीपाडा समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून व यहामोगी ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी आनंद वसावे, कुंदा वसावे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भोजन प्रसादी व भंडाऱ्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। सायंकाळी महाशिवरात्रीच्या दिवशी अक्कलकोवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी माजी सरपंच आनंदा वसावे व माजी पंचायत समिती सदस्य कुंदा वसावे, कोयलेविहीर ग्रामपंचायतीचे सरपंच जवराबाई पाडवी तसेच रमेश वसावे, दामू वसावे, जयसिंग वसावे, केसरसिंग वळवी, ओल्या वसावे, सुभाष वळवी, राहुल वसावे, अमरसिंग वसावे, रमेश वसावे, जहिरा वसावे, विजय वळवी, पुंजरा वसावे, सरस्वती वसावे, हातलीबाई वसावे, सखुबाई वसावे, सुनील वसावे, निकेश वसावे, भूषण जैन यांनी या ठिकाणी गेल्या 5 ते 7 दिवस अगोदरपासून भोजन प्रसादी व भंडाऱ्याचे आयोजन या ठिकाणी व यात्रेकरूंसाठी निवासाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यावेळी अक्कलकोवा विधानसभा क्षेत्राचे आमदार आमशा पाडवी यांनी सांगितले की आपण प्रवास करीत असताना अगदी सावकाशतेने व वाहतूक नियमांचे पालन करून यात्रा उत्सवाप्रसंगी वाहन हे हळू चालवणे व आपली जीवाची काळजी देखील घेणे तितकीच महत्त्वाची बाब आहे। प्रत्येकाला परिवार दिलेला आहे। प्रत्येकाने आपल्या सुखसाधनांचा वापर करून दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर
शांततेने घराकडे रवाना व्हायचे आहेत. यावेळी आमच्या वडील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले व येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना यात्रेच्या शुभेच्छा देखील दिल्यात. चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा. असाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी व चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.
यशवंत हिदड़ा पाडवी नाव आहे मा आम्हा गावाला लोक हिम अस्तंबल जना खातर मांडोकेतला माया नाख्यो आपू दे मोगरा माता हिं जाबलो तियान खवा मुका बानरो का जुआन हावी गया माया खेयान आपू पुरु हो पेन तू मदद केरा पड़ी मदद की हो तापू मदा हर का जरी हो आइन दिउन तुन दियो कि काई नहीं केडो भी काई भी दी नैनसेवड़ी वाला जुआन है अनकड़ोमो वाला जहाँ आमो हो ते आमो काम की रिया है कि म्हणजे तियल सहकार्य की रिया है लेकिन बद्दा मिलिन के तामो है कि न ओ दिउन तो दिउन है कि काई नहीं एक दिन रो बदा मा खब मिलिन की रिया है कि मदद की रिया तियल की रिया है। मी संतोष वसावे आज आमच्या 14-15 तारखेच्या इथे भजन प्रसादीची व्यवस्था केली होती देवमोगरी यात्रेला जाणाऱ्या सर्व भाविकांसाठी आणि नेहमी आम्ही दरवर्षी सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम सुरूच असतो आणि आजचं आमचे कळवामहू यशवंतदादा पाडवी पोलीस पाटील सरपंच आणि इथले जे सहकारी सहयोगी लेनसेवडी गावाचे पण येतात आणि कौली गावांचे पण असं 3 गावांचे लोक सहकारी करायला येतात इथे सेवा करतात आणि एकदम व्यवस्थितपणे सुशोभनीय असं सुंदर कार्यक्रम जेवणाचा दरवर्षी होतो आणि यात्रे ह्यामोगे कुलदेवी आमच्या आदिवासी कुलदेवी ह्यामोगे मातेच्या यात्रेत जाणाऱ्या सर्व भाविकांची सेवा इथे होते दरवर्षी या कळवामहू फाट्यावर आणि सर्वांची आम्ही शुभेच्छा करतो आम्हाला सेवा द्यायची संधी देतात आम्ही सर्व गावकरी मंडळी सर्व मिळून ही सेवा करतो एकदम तन मनाने ही सेवा करतं एकदम व्यवस्थितपणे दरवर्षी कार्यक्रम पार पडतो सर्वांना आमचे दरवर्षी या आणि आमचे या महाप्रसादाच्या भंडाऱ्यामध्ये तुम्ही सर्व जे या जे यात्रे जाणारे त्यांना आम्ही आव्हान बी करणार आणि एक सुख संदेश बी आणि युवा जो आजचा युवा आहे त्याला बी सांगणार की एक व्यवस्थितरित्या तुम्ही यात्रेत जा आणि एकदम व्यवस्थितरित्या फिरून या व्यसनापासून थोडे दूर राहावे असे आम्ही या आजच्या कार्यक्रमाच्या या माध्यमातून एक संदेश पण देतो आणि जय माताजी जी। गेल्या 10-12 वर्षापासून या मोगी मात्रेच्या यात्रेस जाणाऱ्या भाविकांसाठी मोहपाड्या फाट्याजवळ खापरजवळील मोहपाड्या फाट्याजवळ काकडकुंट सोनापाटी आणि मोहपाडा सर्व गावकऱ्यांमार्फत इथं सर्व भाविकांना जेवणाची व्यवस्था करण्यात येते सालाबद्धाप्रमाणे यावर्षीसुद्धा 8 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत जेवणाची व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे तसेच भाविकांनी इथल्या जेवणाच्या आणि उपवासवाल्यांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे तो आस्वाद घेऊनच जावे ही नम्र विनंती। आज महाशिवरात्री निमित्त डोगरीपाडा येथे आनंददादा असेल या आणि या गावकरीचे पूर्ण टीम आज या मोगी माताची आरती 7:30 वाजता झाली आणि या मोगी माता यात्रा करू जे एवढे जोराने चालू आहे आज 3रा-4था दिवस आहे माझी सर्व यात्रा करूंना एक विनंती राहील पहिली तर माझी विनंती आहे का आपण देवमोगरा माताकडे जाताना या मोगीचं दर्शन करण्यासाठी आपण जातो आहे रात होऊन गेली तरी आपण रस्त्याने चालताना एक साईड धरून चालायला पाहिजे जिथे मुक्काम राहायचे आहे तर प्रत्येक ठिकाणी तोडुदा जवळ आहे इकडे नलगोवा फाटाजवळ सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे तिथून आल्यानंतर कळवामहू फाटाला आहे मोहपाडा फाटाला आहे आज इथे डोगरीपाडा इथे आहे आणि वेगवेगळी ठिकाणे जेवणाची व्यवस्था मुक्कामची व्यवस्था आहे म्हणून जेवढे भाविक आहे ते MP मधून येणारे असेल नंदुरबार जिल्ह्यामधून जेवढे यात्रामध्ये जाणारे या मोगी माताचं दर्शन करणाऱ्यांना माझे हात जोडून विनंती राहील का आपण चालताना एक साईड धरून जावे आणि आपला चालताना कोणती हानी नाही यायला पाहिजे आणि म्हणून वैयक्तिक एक साईड धरून नाचत कुदत या मोगी माताकडे आपल्याला दर्शन करण्यासाठी जायचे आहे म्हणून सर्व
नंदुरबार जिल्ह्याचे असेल किंवा MP चे जेवढे यात्रेकरू या मोगी माताकडे जाता ते यात्रेकरू सुखरूप जावे, सुखरूप यावे, हेच मी या मोगी माता चरणे वंदन करतो. आणि आपण जाताना हसत जावे न हसत यावे एवढंच बोलतो. कारण आपण माताकडे जाताना एक श्रद्धा घेऊन जातो, पाय पाय जातो, 3-4 दिवस आपण चालतो आणि एक साईट धरून जावे आणि टेम आला तर मुक्काम राहायला पाहिजे. कारण आपण रात्री बेरात्री गाड्या चालत्या, आपला जीवाला काय हानी नाही व्हायला पाहिजे. म्हणून या मोगीकडे आपण जातो. प्रत्येक भाविकाला माझी हात जोडून विनंती राहील, आपण सुखरूप जावे आणि सुखरूप यावे, या मोगीचं दर्शन करावे एवढंच बोलतो.